नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तर आज 9 सप्टेंबर 2024 ला अड्याळ पोलीस स्टेशन येथे भंडारा जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले नुरुल हसन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज अड्याळ पोलीस स्टेशनला भेट दिली आणि आज आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ज्यांचं नाव ज्यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली आणि जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांच्यावर एक वचक बसला की असं नेमकं काय आहे की नुरुल हसन साहेब यांच्या, तर काय सांगाल सर याबद्दल? त्याबद्दल मला माहिती नाही वचक बसली किंवा कसे, परंतु इतकं नक्कीच आहे की यापुढे जे काही अवैध धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही मोठं ॲक्शन घेऊ। त्याची कुंडली आता तयार करणं चालू आहे। एकदा कुंडली तयार झाली ॲक्शन सुरू होईल। महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात त्यांच्याबद्दल काय भूमिका राहणार आहे? महिलांवर जे काही अत्याचार होते त्याच्यावर आमचे जे स्टाफ आहे सगळे स्टाफला सेन्सिटाईज केलेले आहे, आमचे ऑफिसर सेन्सिटाईज आहे। कुठल्याही ठिकाणी असा अत्याचार झाला तर आमचा डायल 112चा नंबर आहे, डायल 112वर महिला कॉल करू शकतात आणि माझा स्वतःचा नंबर पब्लिक केलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकतात आणि इथून प्रतिसाद झाला नाही, मिळाला नाही तर आपण डायरेक्ट ऑफिसला सुद्धा येऊ शकतो। भंडारा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून आपण जनतेला काय संदेश द्या? जनतेला माझा हाच संदेश राहील की भंडारा जिल्ह्याचा इतिहास अतिशय चांगला आहे। या इतिहासामध्ये इथे काही प्रॉब्लेम झाली नाही। सामाजिक सौख्या एक सोशल कॅपिटल आहे या जिल्ह्याची। त्या सोशल कॅपिटल आपण त्याचं संवर्धन करा, त्याला सिक्युअर करून ठेवा। कोणत्याही प्रकारच्या जर कोणी माणूस आपली जी सोशल कॅपिटल आहे त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते तर त्या माणसाला ओळखा आणि पोलिसांना त्याबद्दल माहिती द्या। नक्कीच पोलीस जबाबदार आहे, पोलीस सुसज्ज आहे। कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न कुठल्याही ठिकाणी निर्माण झाला तर पोलीसचे वेगवेगळी टीम त्या व्यवस्था हाताळण्यासाठी तयार आहे। तर हे होते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब। मी संजीव बांबोरे, सत्य पोलीस टाइम, अड्याळ पोलीस स्टेशन। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।